नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवून यशस्वी व्हायची सूत्रे याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निलेश पाटील सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. निल्स एंटरप्राइजेसचे सर संस्थापक आहेत, तसंच ते NLP एक्सपर्ट आणि NISM प्रमाणित शेअर मार्केट ट्रेडर आहेत. निलेश पाटील यांना 10 वर्षांहून अधिक काळाचा ट्रेडिंगचा आणि 5 वर्षांहून अधिक वर्षाचा शेअर मार्केट प्रशिक्षणाचा अनुभव आहे. आज तागायत त्यांनी 15,000हून अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटचं शिक्षण दिलंय. निलेश सरांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये सायकोलॉजीचं रहस्य शिकवत त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतात. मध्यंतरीच त्यांची कंपनी निल्स एंटरप्राइजेसनं 60 करोडचा मूल्यांकनाचा पट्टा पार केलेला आहे. तर निलेश पाटील यांना एक्सलन्स अवॉर्ड सहित आणखी अनेक नामांकित माध्यमांकडून त्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीबद्दल पुरस्कार मिळालेत. तसंच 2021 मध्ये त्यांना फॉर्ब्सच्या वर्षपूर्ती आवृत्तीमध्ये टायकून ऑफ टुमारो असा त्यांचा उल्लेख देखील झालेला आहे. तर सर, शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटची सायकोलॉजी यात तुम्ही 10 वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहात आणि इतका तुमचा शेअर मार्केटचा अनुभव देखील आहे. काय सांगाल याबद्दल? नक्कीच मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की माझा जो 10 वर्षाचा अनुभव आहे त्यातून तुम्हाला खूप शिकायला भेटेल की 10 वर्षापूर्वी जसे तुम्ही मला पाहताय ऐकताय तसं मी सुद्धा शेअर मार्केटबद्दल मेंटॉर आणि इन्स्टिट्यूशन शोधत होतो की शेअर मार्केटमध्ये जे मला चांगले शिकवतील असे लोकांना मी शोधत होतो. 10 वर्षापूर्वी फेसबुक, मॅगझिन्स आणि वर्तमानपत्रे याच्यातून मी नवीन जे शेअर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकवतात अशा मेंटॉरचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे मी शिकायला लागलो की शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कसं मिळवतात. मी जवळजवळ 2 वर्षामध्ये 20 ते 25 लोकांकडे शिकलो. नवीन इन्स्टिट्यूशन, नवीन मेंटॉर, त्यांनी सर्वांनी चांगलं शिकवलं, पण तरी पण माझा हवा तसा प्रॉफिट होत नव्हता आणि मला वाटत होतं काहीतरी मिसिंग आहे. मी एवढा 20-25 जणांकडे शिकलो, एवढे मी चार्ट, इंडिकेटर, टेक्निकल अनालिसिस शिकलो, ॲडव्हान्स अनालिसिस शिकलो, तरी असं का होत आहे, का मला हवा तसा प्रॉफिट मिळत नाही आहे? कारण का मी मेहनत तर भरपूर करत होतो. त्यानंतर मी त्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली आणि रिसर्च करता करता मला असं पाहण्यात आलं की शेअर मार्केटमध्ये 90% ही सायकोलॉजी असते आणि 10% फक्त स्ट्रॅटेजी असते. म्हणजे आत्तापर्यंत 2 वर्ष मी जे 20-25 कोर्स बदलले किंवा मला वाटलं की ह्या ट्रेंडकडून मला फायदा होत नाही किंवा ह्या कोर्समध्ये मला फायदा होत नाही, मी दुसरा करीन, तिसरा करीन, तसं तुम्हीही करता, तसं मीही करत होतो. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम होता की 90% जी गोष्ट आहे प्रॉफिट मिळवण्यासाठी त्याच्यावरती मी अभ्यासच करत नव्हतो. त्यानंतर मला समजलं की ह्या गोष्टीवरती म्हणजे 90% सायकोलॉजी ह्या विषयावरती मला अभ्यास केला पाहिजे. कारण का स्ट्रॅटेजी तर 10% आहे आणि स्ट्रॅटेजी कुठलीही असो, जर तुमचा माइंडसेट असेल, ट्रेडिंग माइंडसेट, ट्रेडिंग सायकोलॉजी, तर तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. तर एक्झाम्पलसाठी मी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणजे 2 उदाहरणं तुम्हाला देतो. कसं आहे की मार्केट विझार्ड नावाच्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे की त्यांनी काय केलं, वर्ल्डमध्ये म्हणजे जगामधले जे 25 बेस्ट ट्रेडर आहे, बेस्ट ट्रेडर म्हणजे काय की ज्यांनी हप्त्याला, महिन्याला, वर्षाला जास्तीत जास्त प्रॉफिट केला, त्यांचा अभ्यास केला की बघू यांचा अभ्यास करूया की नक्की हे लोक काय करतात. तर अभ्यास करता करता त्यांच्या असं पाहण्यात आलं की ह्या लोकांची स्ट्रॅटेजी म्हणजे काय की ते जे चार्ट बघतात, इंडिकेटर बघतात, टेक्निकल बघतात, सर्व वेगळं होतं. पण त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट होती, ती कॉमन गोष्ट म्हणजे माइंडसेट, त्यांची ट्रेडिंग माइंडसेट, ट्रेडिंग सायकोलॉजी. त्यापासून मी ठरवलं की नाही, आपण ट्रेडिंग सायकोलॉजी शिकायची आणि ट्रेडिंग सायकोलॉजी जास्तीत जास्त काम करायचं. आता उदाहरण नंबर 2. आता मी बोललो की बघूया, आता ही गोष्ट आपण करून बघूया. जसा आमचा एक ग्रुप होता 10 जणांचा, जे आम्ही ट्रेडिंग करायचो, आम्ही ठरवलं की आम्ही 10 जणांनी सेम कॅपिटल आणि सेम स्ट्रॅटेजीवरती वर्क करूया 1 महिन्यासाठी आणि सेम टायमिंग, आणि बघूया की 1 महिन्यानंतर आपल्या कॅपिटलचं काय होतं. आम्ही 10 जणांनी 5-5 लाखाचं कॅपिटल घेतलं आणि 1 महिन्यासाठी सेम स्ट्रॅटेजी, सेम कॅपिटल आणि बघूया. आणि 1 महिन्यानंतर आम्ही बघितलं की जे 5 लाखाचं कॅपिटल होतं ते भरपूर जणांनी 0 केलं होतं. काही जणांनी 5 लाखाचं कॅपिटल हे 10 लाख 15 लाख सुद्धा केलं होतं आणि काही जणांनी थोडा प्रॉफिट थोडा लॉस. याचा अर्थ काय की स्ट्रॅटेजी सेम होती, कॅपिटल सेम होतं, सर्व गोष्टी सेम होत्या. पण ह्या 10 जणांमध्ये डिफरन्स काय होता, आमच्या 10 जणांमध्ये माइंडसेटचा, म्हणजे जी आपली ट्रेडिंगचा माइंडसेट असतो, ट्रेडिंगची सायकोलॉजी असते, त्याच्यामध्ये डिफरन्स होता. म्हणून त्या प्रॉफिटमध्ये आणि लॉसमध्ये तो परिणाम होत होता. सर, शेअर मार्केट बद्दल तुम्ही सांगतायत, मात्र ट्रेडिंग मध्ये तर पैसा कमवता येतो, तरीही लोक यशस्वी होत नाही अशी कुठेतरी तक्रार करतात, त्यांना अडचणी येतात. याबद्दल काय सांगाल? चालेल, मी ट्रेडिंगमध्ये येणार अडचणी पण सांगतो आणि त्याचं सोल्युशन पण सांगतो की नक्की अडचणी येतात कुठल्या. बरोबर आहे. आता सध्या आपण जेव्हा ट्रेडिंग करतो, आधी आपण ट्रेडिंगमधला आणि इन्व्हेस्टिंगमधला फरक बघूया. ट्रेडिंग म्हणजे काय की प्रत्येक दिवसाला आपण पैसे कमवले पाहिजे, प्रत्येक महिन्याला कमवले पाहिजे, प्रत्येक आठवड्याला कमवले पाहिजे. बरोबर आहे. आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की एकदा पैसे आपण टाकले की 5 वर्ष, 2 वर्ष त्याला पाहणारही नाही.
आणि आपण मिडल क्लास माणसं ट्रेडिंग करतो का? कारण का आपल्या महिन्याला आठवड्याला पैसे पाहिजे असतात आणि आपल्याकडे जर जास्त पैसे असते तर तेच पैसे आपण इन्व्हेस्टिंग म्हणून टाकले असते, बरोबर आहे. तर कसं आपल्या चुका काय होतात त्या पहिल्या आपण बघूया. नंबर 1 चुकी, आपण जेव्हा ट्रेडमध्ये ट्रेड टाकतो आणि आपला ट्रेड अपोजिट गेला तर आपण एक्झिट करत नाही. आपल्याला वाटतं की आपलं तेच खरं, बरोबर. आपण आपली चुकी मानण्याची तयारीच दाखवत नाही की अरे यार माझा ट्रेड चुकीचा गेलाय, मी स्टॉप लॉस घेतो किंवा मी माझा ट्रेड काढतो, हे आपण अजिबात मानत नाही. इथे सायकोलॉजी तुम्हाला वर्क करू शकते. कसं ते मी नंतर सांगतो. दुसरा पॉईंट नंबर 2, कसं आहे, मनीबद्दल आपण फार इमोशनल आहोत. मनीबद्दल आपली इमोशनल सायकोलॉजी आहे. कारण का आपल्याला वाटतं की अरे मनी खूप आपण हार्डपणे कमवलाय, तो असा जायला नाही पाहिजे. आणि जेव्हा पण आपण ट्रेड टाकतो आणि मायनसमध्ये आपल्याला दिसायला लागतात ट्रेड, तर आपल्याला वाटतं की नाही यार आपण तो ट्रेड क्लोज नाही केला पाहिजे, आपला लॉस होणार, म्हणून आपण त्या लॉसमध्ये थांबून राहतो. प्रॉफिट झाला तर प्रॉफिट आपण लगेच घेतो. 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये जरी झाला प्रॉफिट लगेच घेतो. पण लॉस 10,000, 20,000, 30,000, लाख जरी दिसला तरी आपण लॉस घ्यायला मागत नाही. का? कारण का आपल्याला वाटतं की आपण एवढा कष्टाने पैसे कमवले तर आज ना उद्या पोझिशन आपल्या बरोबर येईल, आपण जी पोझिशन आपण टाकली आहे ती बरोबर होईल. पण असं होत नाही आणि आपले पैसे झिरो होतात, बरोबर आहे. म्हणजे मनीबद्दल जास्तपणे आपण इमोशनल असणे. तिसरी गोष्ट की आपण अशी स्ट्रॅटेजी शोधत असतो की ती 90-95% बरोबर असेल. 90-95% म्हणजे काय, की मी ट्रेड टाकला आणि तो राईट डायरेक्शनलाच गेला पाहिजे, मला प्रॉफिटच भेटला पाहिजे. पण ह्या जगामध्ये 90-95% अशी कुठली स्ट्रॅटेजी नाही आहे. स्ट्रॅटेजी कुठलीही असो, तुमचा जर माइंडसेट असेल, सायकोलॉजी असेल तरच तुम्ही प्रॉफिट करू शकता, बरोबर आहे. आता वेगळं आपण चौथ्या गोष्टीकडे. चौथी गोष्ट काय असते की आपण गॅम्बलिंग करतो. गॅम्बलिंग म्हणजे काय, की समजा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवतो की माझ्याकडे एक कॉईन आहे आणि मी कॉईन हवेमध्ये उडवला, 5 वेळा छापा आला, बरोबर आहे. तर मला तर सांगा की 6व्या वेळा काय येईल? तर तुमच्यातले काही लोक बोलतील काटा. तर ह्याला बोलतात काय, गॅम्बलिंग. गॅम्बलिंग म्हणजे काय, आपण आधीच ठरवतो की नाही 5 वेळा छापा आला तर 6व्या वेळा काटा येईल. असं नाही आहे. शेअर मार्केट हे 50-50 आहे. 6व्या वेळेला पण छापा येऊ शकतो ना, का काटा येईल? तसं शेअर मार्केट 5 वेळा जर आपण 5 वेळा अपवर्ड गेला, मार्केट वरती गेला तर 6व्या वेळा पण वरती जाईल, 7व्या वेळा कसं का जाईल? 50-50% असतं, चान्सेस 50-50% असतात, हे आपल्याला लक्षात नाही. आणि महत्त्वाची गोष्ट 5वी काय माहिती आहे, की शेअर मार्केटला आपण सर्टनिटी समजतो. आता सर्टनिटी आणि प्रोबॅबिलिटी काय ते मी सांगतो. सर्टनिटी म्हणजे काय, की 2+2 4, बरोबर आहे. 4+4 8 म्हणजे काय, सर्टनिटी म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे ते खरंच आहे, ते होणारच आहे, ते कोण बदलवू शकत नाही. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, हवामानाचा अंदाज. आज हवामानाच्या अंदाजाने सांगितलं होतं की पाऊस पडेल, पण पाऊस पडला का? नाही पडला. म्हणजे शेअर मार्केट प्रोबॅबिलिटी आहे. तुम्ही कितीही चार्ट शिका, कितीही इंडिकेटर शिका, ते 100% बरोबर असेल असं नाहीच आहे. ते 50-50% असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवू नका. तुम्ही जो लॉस असेल, प्रॉफिट असेल तो ॲक्सेप्ट करा. म्हणजे काय, की शेअर मार्केट ही प्रोबॅबिलिटी आहे. कोणीच सांगू शकत नाही की काय होणार आहे, मार्केट वर जाईल की खाली जाईल, बरोबर आहे. तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला आपण पुढे जायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट ग्रीड. ग्रीड म्हणजे काय, की सकाळी तुम्ही ट्रेडिंगला बसले, बरोबर आहे. सकाळी ट्रेडिंगला बसले, तुम्हाला 10,000 प्रॉफिट दिसतोय आणि तो 10,000 प्रॉफिट तुम्ही घेऊन निघाले पाहिजे, सिस्टम बंद केला पाहिजे. पण तुम्ही सिस्टम बंद करत नाही आणि तुम्ही काय करता, की बोलता की अजून जरा बघूया प्रॉफिट होतो का. 5,000 लॉस झाला तर चालेल, 10,000 पण प्रॉफिट केलाय. पण असं होत नाही. तो 10,000चा प्रॉफिट सुद्धा तुमचा जातो आणि तुमचं पूर्ण कॅपिटल सुद्धा जातं. म्हणजे ग्रीडला कुठे कंट्रोल केलं पाहिजे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. आणि नंतर काय, तर फिअर म्हणजे काय, की थोडा जरी प्रॉफिट आला तुम्ही लगेच काढायला घेता. 200 रुपये, 500 रुपये लॉसमध्ये तुम्ही थांबता, पण थोडा जरी प्रॉफिट आला काढायला घेता, घाबरता तुम्ही की परत लॉसमध्ये जाऊ. आणि काय होतं, की त्या फिअरमुळे आपण कमी प्रॉफिटमध्ये तो ट्रेड काढून घेतो. आणि महत्त्वाची गोष्ट तर जी राहिली आहे ती होप. शेअर मार्केटमध्ये होप ही चांगली नाही आहे. आपल्या आयुष्यासाठी होप चांगली आहे, की चल आपल्याला होप असेल तर आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. पण शेअर मार्केटमध्ये ट्रेड आपल्या बाजूने येईल ही होप ठेवू नये. कारण का ही जर होप ठेवली, आता मी ऑप्शनचं उदाहरण घेतो माझं, की ऑप्शनमध्ये कसं असतं, की आठवड्याचे ऑप्शन असतात बँक निफ्टीचे आणि आठवड्यामध्ये ते ऑप्शन 0 होत असतात. आता मी 500 रुपयाचा प्रीमियम बँक निफ्टीचा घेतला होता आणि ज्यावर्षी घेतला त्यावर्षी प्रीमियम माझा 500 वरून 300 आला. तर मी विचार काय केला, उद्या 300चा 500 होईल, हा होप ठेवली मी आणि या होपमुळे तो मी ट्रेड तसा ठेवून दिला. आणि झालं काय, की 300चा 500 तर नाही झाला, पण 300चं 0 झालं. आणि काय झालं, मला पूर्ण लॉस झाला. म्हणजे शेअर मार्केटमध्ये होप ठेवून सुद्धा चालत नाही. तर ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की शेअर मार्केटमध्ये आपण होप नाही ठेवायचे. आता कसं असतं, की शेअर मार्केटमध्ये माइंडसेट आणि सायकोलॉजी ही खूप म्हणजे खूप काम करते. 90% ही सायकोलॉजी काम करते. तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की सायकोलॉजीवरती आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आता मी तुम्हाला याच्यावरती सोल्युशन सांगतो, की तुम्हाला जे मुद्दे सांगितले त्याच्यावरती सोल्युशन सांगायचं असेल तर सोल्युशन काय, की तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली ट्रेड करावं लागेल, बरोबर आहे. कारण का थेरी कशी असते, की थेरी
तुम्ही समजून तुम्ही ट्रेड नाही करू शकत. कारण का आज युट्यूबवरती जावा, हजारो कंटेंट पडलेले आहेत युट्यूबवरती. तुम्हाला हवं असलेल्या हवी असलेली सायकोलॉजी असेल किंवा तुम्हाला हवं असलेलं इंडिकेटर असतील, चार्ट असतील, ॲडव्हान्स पॅटर्न असतील, तुम्हाला कुठलीही जर इन्फॉर्मेशन पाहिजे असतील युट्यूबवरती फ्रीमध्ये आहे. तुम्हाला त्यासाठी पैसे भरायची काहीच गरज नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला थेअरीसाठी पैसे भरण्याची काहीच गरज नाही. आज मला जी गरज वाटली, जी जरूरत वाटली ती कुठली वाटली की तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग कोण दाखवतच नाहीये. कारण का जोपर्यंत तुम्ही लाईव्ह बघणार नाही तोपर्यंत तुम्ही तर टार्गेट अचीव करू शकत नाही, ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करू शकत नाही. बघा, थेरी क्लास देऊन आणि त्यानंतर 1-2 दिवस प्रॅक्टिकल दाखवून कधी कोण ट्रेडर नाही बनत. प्रॅक्टिकल तुम्हाला कंटिन्यूस 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस, वर्ष प्रॅक्टिकल करायला लागतात. आणि त्यासाठी तुम्हाला मेंटर पण पाहिजे. जर तुमच्याकडे चांगला मेंटर असेल, आता आमच्याकडे कसं असतं की मी लाईव्ह ट्रेडिंग घेतो, मी स्वतः लाईव्ह ट्रेड घेतो आणि आमचे जे समोर क्लायंट बसलेले असतात, स्टुडंट बसलेले असतात, त्यांना सुद्धा लाईव्ह ट्रेड करायला देतो. त्यांना लॉस कसा घ्यायचा, प्रॉफिट कसा घ्यायचा, लॉसमध्ये आपली मानसिकता कशी ठेवायची, हे जेव्हा ते शिकतील तेव्हाच ते इम्प्रूव्ह करू शकतात. म्हणजे काय की मी जे पॉईंट सांगितले ते पॉईंट मी माझ्या क्लासमध्ये कव्हर करतो. काय कव्हर करतो की बघा, गिरीट ठेवायची नाहीये, जेवढा प्रॉफिट भेटला तेवढा बस. म्हणजे मी करून दाखवलं ते करणार. मी 10, 15, 20 वेळा त्याच्यावर करून दाखवलं, ते एक आपल्याला काय बोलता एक आदत बनते, एक हॅबिट बनते आणि आपण सुद्धा प्रॉफिट करायला लागतो. अगदी जसं सरांनी आता सांगितलं, तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल आणि पैसे कमवायचे असतील तर निलेश पाटील या शेअर मार्केट युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर मोफत सरांचं मार्गदर्शन देखील तुम्ही युट्यूब वरून घेऊ शकता. तर सर, शेअर मार्केट बद्दल तर तुम्ही सांगतायत, मात्र ज्यांना ट्रेडिंग करायची आहे त्यांना योग्य प्रशिक्षण हवं असतं, त्यांना योग्य माहिती हवी असते. तर ही माहिती लोकांना कशी मिळू शकते जेणेकरून शेअर मार्केटच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतात? आता बघा, शेअर मार्केटचं कसं माहिती आहे का, मी शेअर मार्केटमध्ये एक गरज ओळखली की जे ट्रेनर मेंटॉर आहेत सर्वजण चांगली माहिती देतात, पण ती माहिती थेरी स्वरूपात आहे आणि जरी प्रॅक्टिकल केलं तरी जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करू शकत नाही. तर मी काय केलंय की ही गरज ओळखून मी असा कोर्स डेव्हलप केलाय की जेवढे दिवस आपले सेशन असतील, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, आपण लाईव्हच ट्रेडिंग करणार. लाईव्ह म्हणजे काय की इथे मी जरी मोठ्या क्वांटिटीने ट्रेड घेत असलो तरी तुम्ही छोट्या क्वांटिटी करून तुम्ही शिकू शकता. आणि जेव्हा माणूस लाईव्ह करतो तेव्हा त्याला समजतं की नक्की माझं चुका कुठे होतात. उदाहरणार्थ, तुम्ही पेपर ट्रेडिंग जर करताय तर पेपर ट्रेडिंगमध्ये तुमचे इमोशन कुठे असतात? पेपर ट्रेडिंगमध्ये माणूस प्रॉफिटच का होतो? कारण का त्याच्यामध्ये इमोशन नसतात आणि इमोशन नसल्यामुळे आपण प्रॉफिट होतो. आणि जिकडे इमोशन आले, जिकडे पैशाचे इमोशन, एक्झाम्पल जरी सांगतो, समजा एक ट्रेड चाललाय आणि तो ट्रेडमध्ये तुम्ही 2 लाख रुपये लावलेले आहेत आणि 2 लाखामध्ये -30,000 दिसत आहेत. त्यावेळी तुम्ही जर खरे पैसे लावले तो इमोशन आणि पेपरमध्ये खोटे पैसे लावले तो इमोशन, दोन्ही डिफरंट आहेत ना. म्हणून पेपर ट्रेडिंग करून कोण एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रेडर नाही बनू शकत. त्यासाठी तुम्हाला पहिला पैसा लॉस करून तो मॅनेज करावाच लागतो. ज्यावेळी तुमचा लॉस होतो तेव्हा तुम्ही शिकता, असं नाही की लॉस होऊन शिकणार नाही. बघा, शेअर मार्केट, आता आपण समजा शेअर मार्केटमध्ये तुमचं भांडवल म्हणजे काय? तुमचा पैसाच. कारण का मी हॉटेल खोललं किंवा कुठलं पण मी स्टोअर खोललं तर त्याच्यासाठी भरपूर गोष्टी लागतात. मला जागा लागते, मला काही सामान लागतो, मला खुर्च्या लागतात, टेबल लागतात. इथे काय लागतं? इथे पैसाच लागतो. जर पैसा लागतो तो पैसा थोडाफार लॉस होणारच आहे. तो लॉस कमी होऊन दे, प्रॉफिट जास्त होऊन दे. बरोबर आहे. तर मला समजलं की ॲक्च्युअली गरज काय की सर्वांनी प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. प्रॅक्टिकली जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर त्याला समजणार की ॲक्च्युली शेअर मार्केटमध्ये होतं काय. आपला प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला समजत नाही की हा लॉस हँडल कसा करायचा, आपल्याला समजत नाही हा प्रॉफिट हँडल कसं करायचं, आपल्याला समजत नाही नक्की चाललं काय. बरोबर आहे. आता कसं असतं, मी जे काम करतो ते मी प्राइस ॲक्शनवरती काम करतो की आजच्या दिवशी काय होणार आहे, आज काय होणार आहे. आणि त्याच्यावरती काम करता करता, सप्लाय डिमांडवरती काम करता करता आपल्याला माहीत पडतं की आज कसं ट्रेड करायचं आहे, आपण आपला लॉस कसा मॅनेज करायचा आहे, कशा पद्धतीने आपण आपला प्रॉफिट मॅनेज करायचं आहे. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल, करायचं असेल तर 2 दिवस मी फ्रीमध्ये लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही जर ट्रेडिंग करू शकत असाल तर तो तुम्ही ट्रेडिंग माझ्यासमोर करा. मी करतोय तसं तुम्ही केलं, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पुढे कॅरी ऑन करू शकता. पण मेन काय की गरज हीच आहे आजच्या काळाची. आज नॉलेज भरपूर आहे. आज तुम्ही गेलं तर नॉलेज भरपूर आहे. तुम्ही युट्यूबवरती जा, कितीतरी कंटेंट आहे. आधी 10 वर्षापूर्वी एवढा कंटेंट नव्हता, पण आज तुम्ही युट्यूबवर जर हजारो कंटेंट आहे. तर कंटेंटसाठी आणि थेरीसाठी तुम्हाला ₹1 द्यायची पण गरज नाही. तुम्हाला जर खरं शिकायचं आहे ना तर कुठला मेंटर असेल तुमच्याकडे, मी नसेल दुसरा कोणी असेल, कुठलाही मेंटर तुम्ही करताय, समोर त्यांनी केलं पाहिजे लाईव्ह ट्रेडिंग आणि समोर तुम्हाला पण करून घेतलं पाहिजे, तर तुम्ही शिकणार. पण समजा एखादा स्क्रीनशॉट टाकून एखादी नंतर रेकॉर्डिंग करून केलं तर आपल्याला कुठे माहिती की नक्की तिथे इमोशन कुठे लागल्यात. रेकॉर्डिंगनी काम नाही होणार. समोरासमोर तुम्ही समोर उभे राहा किंवा ऑनलाईन तुम्ही असाल आणि समोर ट्रेड टाकतोय, समोर त्यांचे 30-40 लॉस झाले, समोर तुमचे 3,000 लॉस झाले आणि तो लॉस कसा मॅनेज करायचा हे जर असेल तर तुम्ही शिकू शकता. पण आपण काही वेळा बघतो की अरे रेकॉर्डिंगमध्ये लाईव्ह ट्रेडिंग लिहिली आहे, रेकॉर्डिंग त्यांनी केली नंतर पाठवली, आपण कुठे बघितलं, आपले इमोशन कुठे लागले. तर ती गोष्ट करा. म्हणजे तुम्ही कोणाकडेही शिकाल तर तुमची नीड आहे प्रॅक्टिकली बघणं आणि प्रॅक्टिकली करणं. कारण का थेरीने तुम्ही पैसे नाही कमवू शकत. मी सुद्धा भरपूर थेरी शिकलो, भरपूर विचार करा ना, हजारो इंडिकेटर आहेत, हजारो चार्ट पॅटर्न आहे, हजारो ग्राफ आहेत. किती कसं शिकणार तुम्ही. आणि एवढं शिकून पण त्यांची व्हॅल्यू फक्त 10%.
फायदा किती होतो? 10%. 90% तर सायकोलॉजी नव्हतो. आणि सायकोलॉजी तुम्ही कशी हँडल करणार? जेव्हा तो लाईव्ह तुम्हाला शिकवणार ना, जो ट्रेनर असेल, मेंटर असेल, त्याच्याबरोबर शिकता शिकता तुम्ही ग्रीड आपोआप तुमची कंट्रोलमध्ये येणार. फिअर आपोआप कंट्रोलमध्ये येणार. बरोबर आहे. तुम्हाला आपोआप समजणार की लॉस कसं हँडल करताय. तर त्या गोष्टीकडे मी जास्त भर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण का आजच्या मार्केटची गरज तीच आहे. अगदीच. शेअर मार्केट संदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत निलेश पाटील सर. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की शेअर मार्केट जर आपण योग्य नॉलेज घेतलं तर नक्कीच आपण आपली आर्थिक प्रगती साधू शकतो. मात्र शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना लोकांना भरपूर प्रश्न पडतात की नेमकं आम्ही कसं करायचं आणि आम्हाला नफा कसा होणार किंवा तोटा होण्याचीही त्यांना भीती असते. तर याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? सर्वात महत्वाचा प्रश्न हा पडतो की सर तुम्ही सांगितलं की लाईव्ह ट्रेडिंग, पण आम्हाला लाईव्ह ट्रेडिंग बघायला कशी भेटेल? आता तुम्ही सांगितलं की लाईव्ह ट्रेडिंग मधून आम्हाला शिकायला भेटेल की कसं इमोशन मॅनेज करतात, पण आम्हाला लाईव्ह बघायला कुठे भेटेल? बघा, तुम्ही आमच्या टीमशी जर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला एक लिंक भेटेल, जी लिंकवरनं तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर करून तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग माझी बघता येईल. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून पण तुम्हाला मी लाईव्ह ट्रेडिंग कसे करतो किंवा तुम्हाला तिथून एक परमिशन भेटेल की तुम्ही माझी लाईव्ह लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता. बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा की सर्वांचा प्रश्न महत्त्वाचा हा असतो की सर आम्ही कधीही ट्रेड करतो, आमचा लॉसच होतो. 90% लोकांचा प्रश्न असतो की आमचा लॉसच होतो. बघा, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली नाही करणार आणि लॉस झाल्याशिवाय तुमचा प्रॉफिट नाही होणार, पण लॉस कसा मॅनेज करायचा, लॉसला प्रॉफिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं हेच मी शिकवतो. बघा, माझा उद्देश हाच आहे. मी कोरोनामध्ये बघितलं की भरपूर लोक हे इन्व्हॉल्व झाले शेअर मार्केट शिकण्यासाठी. बरोबर आहे. पण काय झालं की भरपूर जणांचं भरपूर नुकसान झालं. बरोबर आहे की नीट न शिकल्यामुळे, नीट न नॉलेज नसल्यामुळे. नॉलेज कुठलं नव्हतं? लाईव्ह ट्रेडिंगचं. बघा की प्रॅक्टिकली करणं आणि थेरी करणं ही दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे. थेरीमध्ये भरपूर काय आहे, पण त्याची आपल्याला गरज नाही आहे. आता आपला जो कोर्स आहे, हा प्रश्न सर मी शिकू शकतो का? आपला कोर्स एकदम सिंपल आहे. प्राइस एक्शनवरती ना इंडिकेटर बघायचा आहे, ना चार्ट पॅटर्न बघायचा आहे, ना कुठलं काय बघायचं आहे. तुम्ही अंगठा छाप जरी असले, तुमचं काही शिक्षण नसलं, तुमचं वय काही असो, एकदम 18 वर्ष असो किंवा 60 वर्ष, कोणीही करू शकतो. एकदम सिंपल आहे. आणि कसं असतं की माझ्यासमोर बसून तुम्ही प्रॉफिट करणार, तर तुम्ही जी काही फी दिलेली असेल ते एका सेशनमध्ये तुमची कव्हर होते. उलट त्या फीचे 1000 पटीने तुम्हाला पैसे भेटतात आणि तुम्हाला एक वे समजतो. जसं माझी चुकून 2 वर्ष फुकट गेली तशी तुमची होऊ नये आणि तुम्ही काय राईट डायरेक्शनला जावं. कारण कसं असतं की लाईव्ह ट्रेडिंगनीच तुम्ही चांगल्या डायरेक्शनला जाऊ शकता. कारण का तुम्ही स्वतःहून करून लॉस करण्यापेक्षा एका राईट डायरेक्शन माझ्याबरोबर ट्रेडिंग करून तुम्ही पुढे गेले तर तुम्ही अजून चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकता. आणि तुम्हाला या गोष्टी जर तुम्ही खूप लांब राहत असाल तर तुम्ही आमच्याबरोबर इंटरनेटनी कनेक्ट व्हा. आमचे ऑनलाईन क्लासेस पण चालतात. जर तुम्ही ठाण्यामध्ये असाल, मुंबईमध्ये असाल, तुम्ही डायरेक्टली माझ्या क्लासमध्ये येऊ शकता. तुम्हाला 2 दिवसाची ट्रेडिंग फ्री बघायला भेटेल माझ्यासमोर की मी नक्की काय करतो. आणि लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याकडे शिका किंवा कुठे पण शिका, तर तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग लो शिकत नाही आहात तर तुम्ही कितीही इंडिकेटर शिका, कितीही चार्ट पण शिका, कितीही थेरी शिका, तुम्हाला शेअर मार्केट नाही जमणार. कारण मी पण भरपूर शिकलो होतो आणि माझ्याशी तुम्ही रिलेट करत असाल. भरपूर लोक इंडिकेटर शिकले आहेत, भरपूर लोक चार्ट शिकले आहेत, तरी पण काही होत नाही का? कारण लाईव्ह ट्रेडिंगची प्रॅक्टिस नाही. तर माझा हेच मेन एम आहे की मला तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यातून तुमचा फायदा होईल आणि आपला इंडिया ग्रो होईल, आपण पण ग्रो होऊ, आपण मराठी माणसं ग्रो होऊ. आणि मराठी माणसं कसं, सर्व माणसं आपल्या इंडियातले ते ग्रो होतील आणि एक राईट काय बोलतात त्याला, इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी मी ते प्रयत्न करतोय की तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग बघा. अगदीच सर, आपलं युट्यूबला देखील चॅनल आहे आणि हजारो व्हिडिओज खरं तर आहे ज्याच्या माध्यमातून लोक व्हिडिओज बघतात आणि शेअर मार्केट शिकतात. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही इतकी महत्वाची माहिती दिली आहे की ज्यांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचंय, क्लासला यायचंय किंवा युट्यूबच्या माध्यमातून देखील त्यांना हे व्हिडिओज बघायचे, त्यांना तुम्ही काय सांगाल? बघा, ज्यांना जमत नाही यायला त्यांनी माझ्या निलेश पाटील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये भरपूर चॅनल आहे. तुम्हाला एक आयडिया भेटेल की लाईव्ह ट्रेडिंग कशी असते. आणि माझा एक महत्त्वाचा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही प्रॅक्टिकल शिकत आहे, ठीक, थेरी शिकताय, ठीक आहे, थेरी शिका, इम्पॉर्टंट आहे. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्रॅक्टिकल करा, स्वतःहून लॉस करा. पेपर ट्रेडिंग ठीक आहे, पण पेपर ट्रेडिंगमध्ये इमोशन नाही. कारण का 90% सायकोलॉजी आहे. 90% सायकोलॉजीसाठी काय करावं लागेल? तुम्हाला स्वतःहून ट्रेड करायला लागेल. आणि जे मेंटॉर स्वतःहून ट्रेड करत असतील त्यांच्या क्लासेसमध्ये तिथेच तुम्ही जा. कारण का प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला ₹1, थेरीसाठी तुम्हाला ₹1 पण द्यायची गरज नाही. थेरी ही यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. भरपूर चॅनल आहेत, माझा पण चॅनल आहेत. आणि तुम्हाला जर खूप लांब आहेत किंवा तुम्ही जवळचे पण आहेत, निलेश पाटील सबस्क्राईबर करा शेअर मार्केट चॅनलला. आणि जे जवळ असतील ते माझ्या क्लासला या. 2 दिवस मी लाईव्ह ट्रेडिंग फ्रीमध्ये घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडलं तर तुम्ही माझ्याबरोबर कॅरी ऑन करू शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही त्या आलात आणि त्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.